हॅलो नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे राजश्री तपासे यूट्यूब चॅनल। तर मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तर काल होती नवमी आणि आमच्या इथे होतं म्हणजे माझ्या घरी सासूकडे म्हणजे ना कार्यक्रम होता, जो आहे तुम्हाला माहिती सवाष्ण्यांचा असतो। तर तिथे मी जेवण वगैरे करण्यासाठी गेली होती। जेवण वगैरे करून घेतलं आधी, त्यानंतर शॉर्ट्स क्लिप काढले, थोडेसेच काढले होते कारण टाईम तेवढा नव्हता आणि मी म्हटलं चल पटपट करून घेते। तर आम्ही सगळं मिळून त्यानंतर मी मीशोवरून हे रांगोळीचं एक सेट मागवला होता आणि खूप सुंदर आहे, तुम्हाला मी ते दाखवणार आहे डायरेक्टली। हे बघा, हे आहे ते अक्षरशः छान असं, म्हणजे ज्यांना कोणाला रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खूप सुंदर पर्याय आहे। फक्त त्यामध्ये रांगोळी फिल करायची आहे तुमच्या आवडत्या कलरनुसार। आता दसरा दिवाळीसाठी खूप उत्तम पर्याय आहे, त्यामध्ये रांगोळी टाकून छान असं सोन्यासारखं तुम्ही सजवू शकता। आता आज आहे दसरा, तर दसऱ्यानिमित्त तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता। जर तुम्हाला हे रांगोळीचं आवडत नसेल किंवा रियूज करून कंटाळा आला असेल, रियूज होतं ते कंटाळा आला असेल तर ॲज अ वॉलपेपर देखील करू शकता। अशा प्रकारे तुम्ही स्टिकिंग डबल सायडर टेपने स्टिक करून त्याला पेंट करू शकता। आधी पेंट करून घ्यायचं, जे वॉल कलर असतात वॉटर कलर, ते म्हणजे नाही का आपण भिंतींना वगैरे लावतात ते मस्त आहे। तुम्हाला आवडल्यास पीपी असं टाईप करा, मी तुम्हाला पाठवते। तर मी आली आहे घरी आईकडे आणि ते तर आता पूजा वगैरे सगळं आवरायचं आहे। तर निम्मं तर माझं सगळं झालंच होतं, आईंनी आणि मामीने भाकरी केल्या आहेत। त्यानंतर मी पुरणपोळीचं स्वयंपाक आणि नैवेद्य केलं, सगळं वेज केलं। तिथून मी घरी आले तर 10, 10:30, 11 वाजले होते। इथे मंडळात खूप मस्त धमाल चालू होती, तर ते म्हटलं चला फोटो वगैरे काढायचे म्हणून मी गेले होते। तर यांचं इथे रील्स शूट चालू होतं। मला तर खूप मस्त वाटलं की इकडे किती छान मज्जा करतात आणि एवढंच म्हणजे छान खरं म्हणजे ना असं ना यांच्यात असा जोश ना की खरंच जोश असायलाच पाहिजे असं मला वाटतं। इथे रील्स शूट चालू होते। अक्षरशः ह्या मावशी आहेत ना, माझ्या बाजूला राहतात, ह्या मला मस्त आहेत। या पण म्हणजे ॲक्टिव्ह म्हणायचं म्हटलं ना यांना, आणि खरंच यांचं म्हणजे म्हणायला गेलं ना तर आपण कसं आत्ताच आपलं वय एवढं लहान असून सुद्धा आपण लगेच म्हणतो की मला कंटाळा आला आहे, मला नाही करायचं आता, मला हे नाही करायचं ते नाही। पण यांचं वय असून सुद्धा त्या किती सुंदर सगळं म्हणजे सकाळपासून कामं बिमं आवरून रात्री एवढा टाईम त्याला देतात स्वतःचे कला जोपासण्यासाठी किंवा स्वतःचं सगळं पुढं होऊन करण्यासाठी। किती छान, खरंच स्वतःला आपण करणं गरजेचं आहे। आता इथे रील्स शूट चालू आहे, जे नाही का माझ्या डोईवर ये घागर रे, ते गाणं आहे। आणि मी इथे म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये चालू होतं पण मी ते कट केलं कारण याला कॉपीराईट स्ट्राईक येईन म्हणून, ते येईन म्हणून। आणि त्यानंतर इथे मी मस्त असा त्यांचा व्हिडिओज कॅप्चर केले थोडे। त्यानंतर आम्ही घरी आल्यावर म्हणजे काही फोटोज काढले। त्यानंतर हा दिवस असाच माझा छान गेला, छोटासा, खूप छोटा व्हिडिओ झाला आहे, मला मान्य आहे, पण खूप मस्त झाला। मी तर पहिल्यांदा असं म्हणजे सर्वांना असं खुश वगैरे पाहिलं आहे ना, कोणाची एकमेकांची की हीच का अशी करते, तीच का अशी करते, हेच का ते खूप छान असं मस्त म्हणजे स्वतःचं ते जपतात, एवढं मस्त वाटतं ना मला। आणि खरंच छान आहे, बायकांनी असं स्वतःची कला स्वतःचं सगळं जोपासणं खूप महत्त्वाचं आहे। खूप सुंदर आहे, मला खूपच आवडलं। आजचा व्हिडिओ या बाबतीतच होता, तुम्हाला आवडलाच असेल अशी आशा करते आणि पुन्हा भेटूयात आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा। असा तुमचा खूप छान सोन्यासारखा दिवस जाऊ देत आणि हीच स्वामीचरणी प्रार्थना। आणि तुम्हाला जर असेच छान छान व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की माझे व्हिडिओज तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते। जे काही छान छान असतील माझ्याकडे आठवणी किंवा माझ्याकडे जे मेमरीज असतील, तुम्ही देखील खुश व्हा त्यासाठी मी प्रयत्न करत आहे। आणि अशाच तुम्ही देखील व्हिडिओज करत असाल तर तुम्ही मला नक्की इन्स्टाला टॅग करू शकता, मी तुमची स्टोरीला ठेवून देईन। आणि
रिटर्न टॅग देखील तुम्ही करू शकता। तर तुम्हाला जर इन्स्टा आय डी पाहिजे असेल तर राजश्री तपासे किंवा राजलश्री असं जरी नाव टाकलं तरी तुम्हाला इंस्टाग्रामवर मिळेल। जर हवं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन जर तुम्हाला हवे असेल तर, आणि टॅग करा मला, मी तुम्हाला टॅग करेन। खूप छान असंच तुम्ही तुमच्या कला जोपासा आणि मला माझ्यापर्यंत तुम्ही पाठवून द्या। मी पण तुम्हाला म्हणजे ना, मी तर जात नाही पण मला आवडतं असं सगळ्यांना सेलिब्रेट करताना पाहून, आणि मला राहवलंच नाही, मी पटकन गेली। मावशी म्हटल्याच होत्या ये म्हणून, पण मी नंतर गेलीच। चला आता हा दिवस आजचा खूप सुंदर जाओ। बाय, थँक्यू।